नमस्कार, मी रेखा आणि रेखास केक अँड रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज मी मुलांच्या आवडीचे पॅनकेक दाखवणार आहेत आणि तेही हेल्दी पॅनकेक आपण बनवणार आहोत. तर चला सुरुवात करू. तर 2 पिकलेली केळी घेतली आहेत, त्यांची साल काढून घेऊ आणि केळी एका बाउलमध्ये मॅश करून घेऊ. फोकचा वापर करून ह्या केळी मी मॅश करून घेत आहे. तुम्ही मिक्सरला बारीक केले तरीही चालेल. पूर्ण केळी मॅश करून झालेले आहेत. आता त्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालू, 4 ते 5 चमचा शुगर पावडर घालू, त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर घालू आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालू. 1 चिमटीभर मीठ घालू आणि छान मिक्स करून घेऊ. छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स घालू आणि 1 कप दूध घालू. तर मी सुरुवातीला अर्ध दूध घालून घेतले आहे आणि हे मिक्स करून घेऊ. नंतर लागेल तसे दूध घालून हे बॅटर तयार करायचे आहे. गव्हाचे पीठ आणि केळी असल्यामुळे हे पॅनकेक खूप हेल्दी आहेत आणि लगेच इन्स्टंट पॅनकेक बनवू शकतो. तर हे छान बॅटर मी तयार करून घेतलेले आहे. आता आपण पॅन गरम करायला ठेवू. पॅन गरम झाला की 1 चमचा बटर घालून घेते आणि आता आपण बॅटर घालून पॅनकेक तयार करू. तर छोट्या छोट्या साईजमध्ये मी एका पॅनवरती 3 पॅनकेक मी बनवणार आहे आणि खूप छान जाळीदार हे पॅनकेक तयार होतात. खूप सॉफ्ट फ्लफी तयार होतात आणि महत्त्वाचे मुलांना खूप आवडतात. तर नक्की बनवून पहा. पॅनकेकला छान जाळी पडत आहे. आता आपण 2 मिनिटासाठी झाकून ठेवू म्हणजे छान सॉफ्ट तयार होतील. आणि आता 2 मिनिटानंतर झाकण काढून घेऊ आणि पॅनकेक दुसऱ्या साईडने भाजून घेऊ. तर खूप छान कलर आलेला आहे. सर्व पॅनकेक मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. दुसऱ्या साईडने छान भाजून घेऊ. सर्व पॅनकेक तयार झालेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये सर्व करू. तर या पद्धतीने मी पॅनकेक ठेवून घेत आहे आणि त्याच्यावर आपण 1 चमचा बटर ठेवू आणि मधने गार्निशिंग करू. याच बॅटरपासून आपण चॉकलेट पॅनकेक तयार करू. तर त्यासाठी पॅनवरती थोडे बटर लावून घेऊ आणि छोटे छोटे बॅटर टाकून आपण पॅनकेक तयार करू. पॅनकेकच्या वरच्या साईडला थोडे चॉकलेट चोको चिप्स घालून घेऊ. या पद्धतीने तुम्ही पॅनकेक बनवले तर तुमची मुलं खूपच खुश होतील आणि आवडीने सर्व पॅनकेक खातील. तर आपण सर्व पॅनकेकवरती चॉकलेट चोको चिप्स घालून घेऊ आणि पहिली साईड भाजून झाल्यावरती आपण पलटी करून दुसऱ्या साईडने 1 मिनिटासाठी भाजून घेऊ म्हणजे चॉकलेट छान मेल्ट होईल. आणि तुम्ही पाहू शकता पॅनकेकला खूप छान कलरही आलेला आहे. एकाच बॅटरपासून 2 प्रकारचे पॅनकेक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि खात रहा. बाय बाय.